गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर काल आमचं दर्शन वगैरे झालं, आम्ही शिर्डीमध्ये आहोत हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल। तर आज आम्ही रिटर्न निघणार आहे, त्याच्यासाठी मी आवरलं वगैरे आहे, विहानचा खाऊ झालाय आणि आम्ही आता निघतो, इथनं चेकआउट करतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करणार आणि पुढे जाणार आहे। हॉटेल कृष्णा ॲक्च्युली साऊथ इंडियन हॉटेल आहे। ब्रेकफास्टसाठी आम्ही इथे आलो आहे। हे एकदम फ्रंट म्हणजे आपलं जे साईबाबाचं मंदिर आहे त्याच्या एकदम समोर हे आहे। एकदम छान होतं, थोडंसं कॉस्टली होतं ॲज पर बाकी रेस्टॉरंट्स वगैरे, पण ठीक आहे कारण की मेन एरियामध्ये असल्यामुळे थोडंसं कॉस्टली होतं। तर आम्हाला हे जवळ होतं एकदम, आम्ही इथेच गाडी पार्क केली होती। मग म्हटलं चला इथेच ब्रेकफास्ट वगैरे करून घ्यावा, आणि सोफा वगैरे असेल तर कसं होतं विहानला खेळायला पण जागा भेटते, चेअर्स वगैरे असते तर थोडासा प्रॉब्लेम होतो बसायला करायला। मग म्हटलं चला हे ठीक आहे इथे नाश्ता वगैरे करावं। तर नाश्त्यामध्ये आम्ही मोस्टली सगळ्यांनी मसाला डोसाच घेतला होता आणि मैसूर मसाला डोसा, त्याचा काही व्हिडिओ रेकॉर्ड करायचा माझ्या लक्षात नाही। त्याच्यानंतर आमचं सगळं ब्रेकफास्ट करून झाला आणि त्याचा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्याच्यानंतर इथं घेतला होता चहा खूपच कॉस्टली होता, पण ठीक आहे जिथे जिथे असे मेन एरिया आहे तिथे थोडंसं कॉस्टली भेटतेच, पण चहा पण ओके होता। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शिर्डीत साईबाबाचं दर्शन घेतलं। आमच्याकडे पास असल्यामुळे आम्ही पुन्हा सकाळी दर्शन घेतलं आणि सकाळी पण दर्शन अगदी 10 ते 15 मिनिटात झालं आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न जायला निघालो। तर रिटर्न जाताना आम्हाला इथे एअरपोर्ट लागत होतं, अगदी रोडटचच एअरपोर्ट होतं। तर आम्ही तेच पाहत होतो की एरोप्लेन वगैरे दिसते का कुठे इथे, तर तिथेच रनवेवरून एक एरोप्लेन चाललं होतं। तेच मी व्हिडिओमध्ये शूट करायचा प्रयत्न करत होते, तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, पण आता तुम्हाला इथे दिसेल कारण की इथे या साईडून एका साईड त्या साईडून असं करत मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होते आणि फायनली इथे एरोप्लेन दिसला आम्हाला, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर इथूनच आम्हाला पुढे निघायचं होतं। आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की शनी शिंगणापूरला जायचा, पण शिर्डीहून 70 किलोमीटर शनी शिंगणापूर आहे। तुम्हाला माहीत असेल की शनी शिंगणापूरला शनी देवाचं मंदिर वगैरे आहे। आमचा प्लॅन होता तिथे जायचा, पण झालं असं की फार सकाळी निघावं लागलं असतं आणि तेवढं सकाळी काही आवरत नाही, आणि मग असं म्हटलं की ट्रॅव्हलिंग खूप होणार, परत तिथून तिकडे 2 तास जायला, परत लंच आला आणि परत रिटर्न यायचं, मग खूप रात्र झाली असते आणि मेन म्हणजे विहान खूप चिडचिड करणार, मग त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला। आम्ही डायरेक्ट रिटर्न निघालो। तर 2 तास प्रवासानंतर आम्ही इथं पोहोचलो होतो हॉटेलमध्ये जेवणासाठी, आणि एंट्री करतानाच इथे आम्हाला असं चेरीचं झाड लागलं होतं। मी याचा व्हिडिओ फोटोवर पोस्ट केला होता की कोणाला याचं नाव माहिती आहे का, तर याला सिंगापूर चेरी असं म्हटलं होतं। आणि आम्ही भुजबळ बंधू आपुलकी इथे जेवणासाठी थांबलो होते। नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आहे, चल जाताना आता नॉनव्हेज खावं। खूप फेमस आहे याचं, पुण्यामध्ये सुद्धा एक ब्रँच आहे, कोणत्या एरियात ते माझ्या आता लक्षात नाही पण आहे। तर म्हटलं चला तिथे लंच वगैरे करून घेऊया, कारण की निघून ऑलरेडी 2 तास झाले होते आणि विहाननं पूर्ण येऊपर्यंत झोप काढली होती। इकडे लोक ऑर्डर देतात, तोपर्यंत म्हटलं चला विहानला ट्रॅम्पोलिनमध्ये सोडावं। तर इथे लहान मुलांसाठी स्लाईड होती, झोपाळा होता, ट्रॅम्पोलिन वगैरे होता, ऊन होतं त्यामुळे तिकडे तर काही गेलं नाही, पण हा ट्रॅम्पोलिन होता तो एकदम सावलीमध्ये होता, पण तिथे विहानला सोडलं मी, पण त्याला त्याच्यासाठी ते खूप नवीन होतं त्यामुळे तो पहिले तर रडायलाच आला। त्याला असं वाटलं की का बरं एवढं हे होतंय, जम्प सारखं होतंय, तर म्हटलं तो खूप रडायला आला, मग त्याला मी खाली काढून घेतलं। तिथे बाकीची मुलं खूप छान खेळत होती। त्याच्यानंतर इथे ऑर्डर वगैरे दिली होती, ऑर्डरसाठी खूप वेळ लागला आणि त्याच्यानंतर फायनली एकदा ऑर्डर आली। यांना म्हटलं तुम्ही पहिले सगळे जेवून घ्या, त्याच्यानंतर मी जेवते, कारण की तोपर्यंत मी विहानला एक खाऊ चारून घेते आणि म्हणजे विहानला घ्यायला पण एक माणूस कोणतरी काम लागतं। मग तुमचं जेवण झालं की आम्ही जेवतो। तर जेवण तिथलं कसं होतं हा मेन प्रश्न होता, जेवण अप्रतिम होतं। इंद्रायणी एकदम चिकट टेस्ट लांबच वास येतो। आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही रिटर्न जायला निघालो। तर तुम्हाला मी ते इंद्रायणी राईस बद्दल बोलत होते। इंद्रायणी राईस खूप लागतो, कोणाकोणाच्या घरात इंद्रायणी राईस शिजते मला कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे तर इंद्रायणी राईस खूप आवडतं, पण इथे पुण्यामध्ये एवढा चांगला भेटत नाही, म्हणजे बिगर पॉलिश वगैरे केलेला असतो तो खूप छान लागतो, त्याला खूप वास पण असतो। अगदी तुम्ही कोरडा जरी राईस खाला तर तो खूप छान लागतो आणि मला तर पर्सनली तो खूप आवडतं, पण पुण्यामध्ये मोस्ट भेटतच नाही, तशी टेस्ट त्याला येतच नाही।
पण ठीक आहे, तिथे इंडियन राईस खूप छान होता. मी तरी लास्टला एक भाकरी पण खाल्ल्या गेली नाही, मी तर राईसच खाल्ल्यानंतर. एवढा राईस छान होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा जाता जाता इथे ट्रॅम्पोलिनमध्ये पोरांना सोडलं होतं खेळायला आणि इथे पान घेतलं होतं मी खायला. तर पान खात होते मी आणि तर हे मला चिडवत होते की तू अशी कशी पान खाते, सगळं पान एकदाच खायचं असतं. तर म्हटलं ठीक आहे, सगळं पान एकदा तोंडात नाही बसत, म्हणून मी थोडं थोडं करून ते खात होते. त्याच्यानंतर म्हटलं आता चला जायला निघावं, कारण की आपल्याला परत पोहोचोपर्यंत तरी 5, 5:30, 6 तरी वाजतीलच. मग एक 5 ते 10 मिनिटं तर बसलो आणि रिटर्न जायला निघालो. तर गाडीमध्ये तर काय विहान झोपून गेला होता आणि आम्ही पोहोचलो होतो पुण्यामध्ये. तर आलेला पुण्याचा चहा घेतला, कारण की तिथून घरी जायचं होतं. पुण्याचा चहा म्हणजे काय फेवरेटच आहे. चहा ठीक होता आणि त्याच्यानंतर घरी पोचलो आणि आम्ही 6 वाजता घरी पोचलो. तर दर्शन वगैरे छान झालं, ट्रिप पण छान झाली. आमचा प्लॅन होता की शनी शिंगणापूरला पुढे जायचा, पण ट्रॅव्हलिंग खूप होत होतं आणि विहान चिडचिड करेल म्हणून आम्ही गेलो नाही. कारण की लास्ट ट्रिपला तुम्ही पाहिलंच असेल की ट्रॅव्हलिंग खूप चालतं, आम्ही खूप चिडचिड वगैरे केली, रडला. सो तसं व्हायला नको म्हणून येताना आम्ही जेवण वगैरे केलं मस्त. आम्ही कुठे जेवलो तुम्ही पाहिलंच असेल, जेवण तिथे अप्रतिम होतं. आणि त्याच्यानंतर मग घरी आलं की आज इथला बाजार होता, घरातल्या भाज्या संपल्या होत्या. घरातलं तर काम काही सुटत नाही, किती जरी फिरायला वगैरे गेलं तर घरी येऊन काम करावंच लागतं. मग भाजी घेऊन आले, विहानचा खाऊ रेडी केला. आम्हाला काही फारशी भूक नव्हती, तर भैयापुरता फक्त राईस वगैरे लावलाय मी, म्हणजे मसाले भात लावलाय आणि विहानसाठी उपीट केलंय. तर आता 8, 8:30 वाजता विहानला पण खाऊ घालते. आणि असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण आणखी शिर्डीला वगैरे गेला नसेल तर नक्की जाऊन या, खूप छान आहे. मंदिर वगैरे खूप मोठं मंदिर आहे. फर्स्ट टाइम गेला असेल तर तुम्ही फार कन्फ्युजन जाईल की कुठून जायचं, कसं निघायचं, काय करायचं, कारण की तिथे 5-6 गेट वगैरे आहेत. तर आमचं ॲक्च्युली डायरेक्ट दर्शन झालं, आमचं 10 ते 15 मिनिटाचं दर्शन झालं आणि आम्ही 2दा दर्शन घेतलं. रात्री गेलो आणि सकाळी गेलो होतो. सो आमच्याकडे पास होता, एक जणाकडून असा भेटला होता, तर आम्ही त्यांच्या थ्रू गेलो होतो. कारण की असं देणगी वगैरे कोणी दिली तर त्याच्यामध्ये त्यांना किती 6 महिने 3 महिने वर्षभर असं काही पास भेटतात. सो आम्ही त्याच्या थ्रू गेलो होतो, त्याच्यामुळे आमचं काही दर्शन म्हणजे खूप फास्ट झालं. आणि एरवी असं तुम्ही गेला तर मग 2-3 तास लागतात लाईनमध्ये वगैरे उभा राहायला. आणि प्लस मग तुम्ही ऑनलाईन पास काढून सुद्धा जाऊ शकतात की 200 रुपयाला पास आहे, तर पर हेड 200 रुपये असा पास काढून पण सुद्धा तुम्ही आतमध्ये लवकर जाऊ शकता. तिथे खूप गर्दी असते आणि सगळ्यात मेन म्हणजे दर्शन करून आले की बाहेर फक्त शॉपिंग आणि शॉपिंग, बाकी काही नाही. म्हणजे आता आम्ही सगळीकडे फिरतो तर सगळीकडे जे असतं तिथं पण तेच होतं, पण ते खूप. आणि प्लस म्हणजे हॉटेल्स वगैरे खूप ऑलरेडीच बुक होते. आम्ही काल भक्तिनिवास पाहिलं होतं, तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही तिथे गेलो होतो, पण ते फुल होतं. आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलो ते सुद्धा फुल होतं. तुम्हाला भक्तिनिवास वगैरे राहायचं असेल तर तुम्हाला आधीच महिना 1-2 महिने प्लॅनिंग करून जावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला ते भेटणार नाही. मग आम्ही असंच एक हॉटेल बघितलं होतं, ओके म्हणजे छानच होतं आणि फारसं एक कॉस्टली पण होतं. काही एक नाईटचा काही स्टे करायचा होता आणि देवाला गेलो काही आम्हीच काही फिरायला वगैरे गेलो होतो. सो त्यामुळं तिथं आम्ही राहिलो. ते एकंदरीत आमची ट्रिप अशी छान झाली.